नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VK सक्सेस क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघूयात आपण स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी, अंकांची विस्तारित मांडणी कशी करायची. संख्यांची विस्तारित मांडणी कशी करावी. आता त्याच्या आधी आपण समजून घेऊया स्थानिक किंमत म्हणजे काय. 7550 ही संख्या दिलेली आहे. तर यामध्ये त्यांनी काय विचारलं, 5 ची स्थानिक किंमत काय आहे. स्थानिक किंमत समजून घेतो आपण. 5 ची स्थानिक किंमत काय आहे म्हणजे प्रश्न असा येतो किंवा शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काय आहे. शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काय आहे. मला माहिती आहे हे एकक आहे, हे दशक आहे, हे शतक आणि हजार. तर याची स्थानिक किंमत काय येईल. याची स्थानिक किंमत 500 अशी येईल. आता बघूयात स्थानिक किंमत म्हणजे काय. स्थानिक आता हे बघा 7550 दिले, तर आपण शून्य, हे शून्याचं काय स्थानिक किंमत एकक, याचं दशक, याचं शतक, याचं हजार. जर आपल्याला या ठिकाणी असं विचारले तर शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती, तर त्यांनी 500 असंही देतील किंवा 50 दशक असंही देतील. 50 दशक म्हणजेच काय 500. आणि समजा आता हेच बघा, या 5 ची दशक स्थानच्या 5 ची किंमत जर विचारले तर दशक स्थानच्या 5 ची किंमत काय येईल 50 असंही येईल. आणि 5 दशक याचं वाचन आपण असं पण करतो, 5 दशक, 50, 5 दशक. ही झाली स्थानिक किंमत. आता पाहूया दर्शनी किंमत म्हणजे काय. तर दर्शनी किंमत म्हणजे तर बघा, आपण उदाहरण घ्यायचं झालं तर 7540. तर त्यांनी प्रश्न असा विचारतील की 7540 असं अंकात देतील किंवा अक्षरमध्ये असं देतील. 7540 या संख्येच्या हजार स्थानच्या 7540 या संख्येच्या हजार स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत काय आहे. 7540 या अंकाच्या हजार स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत काय आहे. दर्शनी किंमत म्हणजे काय, आपण या संख्येला कुठल्या नावाने ओळखतो. 7 ही काय झाली याची दर्शनी किंमत. आणि याची स्थानिक किंमत काय झाली 7000 ही स्थानिक किंमत झाली. 7000 ही स्थानिक किंमत झाली. दर्शनी किंमत 7. म्हणजे आपण दर्शनी किंमत म्हणजे काय, एकला आपण एक बघितलं. आता हे 4 ची दर्शनी किंमत किती 4च. हे याची स्थानिक किंमत म्हणलं तर 40 येईल आणि दर्शनी किंमत 4 आहे. याचा पण प्रश्न कसा विचारतील, 7540 या अंकाच्या दशक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत काय आहे. किंवा असं
4 येईल याचं दर्शनी किंमत. असं प्रश्न येतील की 7540 या संख्येच्या हजार प्रश्न कसा आहे 7540 या संख्येच्या हजार स्थानच्या संख्येच्या अंकाची स्थानिक किंमत आणि दशक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत यातील वजाबाकी काय येईल किंवा यातील फरक काय येईल. या संख्यामधील फरक काय आहे. तर याची 7000 स्थानच्या संख्येची स्थानिक किंमत किती आहे 7000 आणि दशक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत काय आहे 4 आहे. यांची वजाबाकी केल्या असता 10 मधून 4 गेले 6 राहिले तर 9 आले 9 आले तर 6 आले 6996 तर काय येईल 6996. अशा प्रकारे याच्यावरती प्रश्न येतात. मेन म्हणजे तुम्हाला समजावायचा मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा काय आहे तर तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मधलं तुम्हाला फरक स्पष्ट समजायला पाहिजे. स्थानिक किंमत म्हणजे काय एकक दशक स्थानच्या असं विचारतील एकक दशक शतक हजार या स्थानमध्ये असलेल्या संख्यांची किंमत जी असेल ती स्थानिक किंमत असेल आणि दर्शनी किंमत म्हणजे ती संख्या एकक स्थानी असू दे दशक स्थानी असू दे किंवा शतक स्थानी किंवा हजार कुठल्याही स्थानी असू दे पण त्या संख्येची दर्शनी किंमत म्हणजे काय त्या संख्येला आपण कुठल्या नावाने ओळखतो. हो 1 ला आपण 1 च्या नावाने ओळखतो 2 ला 2 या संख्येला 2 ने ओळखतो 3 या संख्येला 3 ने ओळखतो 4 या संख्येला 4 ने 5 या संख्येला 5 ने. असं म्हणजेच काय दर्शनी किंमत म्हणजे ती संख्या काय आहे फेस व्हॅल्यूची बघितल्या कुठली संख्या दिसते. आता 4 ला बघितल्या कुठली संख्या दिसते 4 आणि तेच जर म्हणलं तर दशक स्थान म्हणलं तर हे त्याची स्थानिक किंमत झाली. दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत जर म्हणली तर 40 आणि तेच दर्शनी किंमत म्हणले तर 4. हा जर फरक तुमच्या लक्षात आले तर याच्यावरील जे काही तुमच्या परीक्षेत येतील एक्झाम्पल किंवा उदाहरण जे काही उदाहरणं असतील ते तुम्हाला सोपे जातील. मेन म्हणजे त्यांनी यामध्ये स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मध्येच खेळतो. हो ह्या गोष्टी जर तुम्हाला क्लिअर झाल्या तर त्याच्यावर येणारे प्रश्न तुम्हाला सोपे जातील. पुढील दिलेल्या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात लहान कोणत्या संख्यात आहे. काय म्हणले 4 या संख्याची 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात लहान म्हणजे सर्वात लहान कुठे येते सर्वात लहान. आता याच्यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये 10,000 स्थानी आहे याच्यामध्ये 1000 स्थानी आहे याच्यामध्ये शतक आणि 10,000 दोन्ही स्थानामध्ये आणि याच्यामध्ये एकच स्थानी आहे. तर पर्यायामधून बघितलं तर एकक हा स्थान सर्वात लहान स्थानिक एकक हा स्थान सर्वात लहान असतो त्यामुळं पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. दुसरा प्रश्न बघा 36,946 या संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किंमतीमधील फरक किती. काय म्हणतात त्यांनी अधोरेखित म्हणजेच काय त्यांनी अधोरेखित कुठली संख्या ही 6 आणि ही 6 या संख्येमधील अंकाच्या दर्शनी किंमतीमधील फरक किती म्हणतात त्यांनी काय म्हणतात दर्शनी. स्थानिक किंमत म्हणतात का नाही स्थानिक किंमत म्हणले असते तर 6,000 वजा 6 असं आलं असतं पण त्यांनी काय म्हणलंय दर्शनी किंमत म्हणजेच काय 6 ची दर्शनी किंमत या 6 ची दर्शनी किंमत सुद्धा 6च असेल आणि या 6 ची दर्शनी किंमत सुद्धा 6च असेल म्हणजेच काय किती येईल सांग 0 काय येईल 0. विस्तारित मांडणी करताना इकडून
डावीकडून उजवीकडे जायचं. आता पहिल्यांदा काय दिलं त्यांनी 8. फक्त बघायचं 8च्या पुढं किती अंक आहेत. किती अंक आहेत 1 2 3 4. त्यामुळं 4 0 द्यायचे. समजा एखाद्या ठिकाणी अंक नसेल, शून्य असेल तर शून्याच्या ठिकाणी शून्यच घ्यायचं. अंक नसेल तर शून्य घ्यायचं. 8 नंतर कुठली संख्या आहे 2. 2च्या पुढे किती संख्या आहे 1 2 3. आता पुन्हा इथं 7 आहे. 7च्या पुढे किती अंक आहे 2. त्यामुळे 2 0. त्यानंतर 2. 2च्या पुढे किती अंक आहे 1 आणि 9. याची विस्तारित मांडणी अशी आहे. अजून एक 0 पाहिजे. 80,000 अधिक 2,000 अधिक 700 अधिक 20 अधिक 9 म्हणजेच काय 82,729. हेच असंही तुम्हाला देतील कधी कधी. 8 10,000 अधिक 2,000 अधिक 7 शतक. 10,000च्या ऐवजी असंही वापरतील. अधिक 2 अधिक 7 अधिक 2 दशक अधिक 9 1. ही झाली संख्यांची विस्तारित मांडणी. तसं जर पाहिलं ना तुमच्या पूर्ण जर अभ्यासक्रमामध्ये जर पाहिलं ना संख्यांची स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी आणि संख्यांचं वाचन आणि लेखन हे सगळ्यात सोपे आहेत. फक्त तुम्हाला कुठं कन्फ्युज करतं तर पावणे 5,000 किंवा पावणे 500 किंवा असं दिले की 1,200 दिले किंवा 250 असं जर दिलं ना फक्त त्यावेळेसच थोडस तुम्हाला कन्फ्युजन तुम्हाला थोडस म्हणजे समजायला अवघड जातं. त्यासाठी तुम्ही अशा प्रश्नावरती जर तुम्ही जास्त प्रॅक्टिस केला तर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास जास्त वाढेल. नाहीतर असं जर दिलं तर तुम्हाला काय नाही करायचं. फक्त किती संख्या दिलेत ते बघायचं, तेवढे शून्य लिहायचे. आता 2च्या पुढे किती अंक आहेत ते बघायचं, तेवढे शून्य. विस्तारित मांडणी आणि याचे जर विस्तारित मांडणीच्या विरुद्ध जर विचारले ना विस्तारित मांडणी दिले आणि ती संख्या सोपं जात. हे बघा 9 इथे किती आहे 2, इथे किती आहे 7, इथे किती आहे 2, इथे किती आहे 8. याच ऐवजी जर 80,000 अधिक 0 अधिक 7 अधिक 0 अधिक 9 असं जे दिले ना त्यावेळेस पण असं काय करायचं 9 ला 9 घ्यायचं. 0 जिथे बघा तिथे 0 बरोबर घ्यायचं. पुन्हा 7 घ्यायचं. पुन्हा 0 1 2 3 4 1 2 3 4 मोजायचे. शून्याच्या पुढे 3 संख्या आहेत का 0 1 2 3 आहे. हे बघ 7च्या पुढे 2 शून्य आहेत का 2 अंक आहेत का 1 2 आहे. पुन्हा 7च्या पुढे 1 शून्य म्हणजे दशक स्थानी 0 म्हणजे 0 घेतला 9. थोडस किंमत कळाली तर त्याच्यावर आधारित तुम्हाला शाब्दिक बेरीजवरती शाब्दिक उदाहरणं आहेत. पुन्हा गुणाकार आहेत, भागाकार आहेत. हे कसं जर तुम्हाला वाचन आणि लेखन समजलं तर त्याच्यावर आधारित ते असणार आहे. चला तर मग आज आपण इथंच थांबूया. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि कमेंट सुद्धा नक्की करा. धन्यवाद.